ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर बार्शी। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा राजकीय नसून एक सामाजिक आणि बार्शीतील सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा म्हणजेच पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। हा प्रश्न सामान्य माणसापासून ते सर्वांच्याच साठी आहे। हा नगरपालिकेचा आहे, टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे। तर तुम्हाला सर्व पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी मी तुम्हाला आजचा विषय समजण्यासाठी लिहून आणलेला आहे, तो तुम्हाला वाचून दाखवतो। हा महावितरण कंपनी जी आहे त्या महावितरण कंपनीला धडा शिकवण्यासाठी बार्शी नगरपालिकेने सोलापूर ग्राहक मंचामध्ये एक केस केली होती। बार्शी नगर परिषदेकडून 100% रक्कम भरून सुद्धा शहरातील जनतेची कामे वेळेवर महावितरणकडून केली जात नव्हती। नगर परिषद महावितरणचा मोठा ग्राहक असून सुद्धा शहरातील स्ट्रीट लाईन वेळेवर दुरुस्त केले जात नव्हते। पोल वाकले गंजले तरी ते उभा केले जात नव्हते। रस्त्याच्या मधले काढून टाका म्हणलं तर काढून टाकले जात नव्हते। अशा अनेक त्रुटी त्यांच्याकडून होत्या। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न हा होता, शहराला पाणी पुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगर परिषदेने एक्सप्रेस फीडरची मागणी करून सुद्धा नगर परिषदेला फसवून लिंक लाईन दिली होती व त्यामुळे वारंवार पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होत होता। ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे, जे आता नगर अभियंता म्हणून कामाला आहेत साताऱ्याला, इथून बदली झालेली आहे, त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे होते, त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली। त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्त्वाची होती। त्यांची भूमिका, बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का, अशी त्यांनी विचारणा केली। त्यावर ठरलं की आपण इथं ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची। त्याप्रमाणे मग त्यांनी आमदार साहेबांनी सोपल साहेबांनी गटनेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली, कारण त्यावेळी सत्ताधारी पक्ष आपलाच होता। त्यांनी ठराव घेण्याच्या सूचना केल्यानंतर 16/7/2009 तारीख महत्त्वाची आहे, पांडुरंग गोंदील म्हणून एक मेंबर होते, त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं, ठराव क्रमांक 75/2009 प्रमाणे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट UD फरतडे मॅडम यांनी नगर परिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात कायदेशीर लढाई करावी। त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली। तर ती लढाई काय होती, तर लिंक लाईन म्हणजे काय असतं, इंडस्ट्रीयल फीडरवर जुनी लाईन वापरून जोडून देण्यात आली। आम्हाला पैसे भरले होते एक्सप्रेस फीडरसाठी आणि त्यांनी काम काय केलं, एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिलं। आता त्यानं काय होत होतं, औद्योगिक वसाहत जी आहे त्यामधील प्रत्येक बुधवारी कामाकरता लाईन बंद केली जात होती। वास्तविक एक्सप्रेस फीडर हा सबस्टेशनपासून चांदणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते। बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फीडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती। चांदणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फीडर जोडण्याकरिता रक्कम पहा, 10/5/2007 रोजी नगर परिषदेने 8,63,300 रुपये महावितरण कंपनीकडे त्यांच्याच कोटेशनप्रमाणे भरलेले होते। मग कोटेशनमध्ये त्यांनी एक्सप्रेस फीडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फीडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं, एक जुनी लाईन दिली आपल्याला फक्त। तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही। 2009 पर्यंत एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला नाही। मग त्यासाठी नगर परिषदेने ठराव सुद्धा केला होता। महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करून सुद्धा हा एक्सप्रेस फीडर का नाही बसवला, म्हणून बार्शी नगर परिषदेने या वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक 376/2009 ही माझ्यामार्फत दाखल केली। मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं। त्या केसचा गुणदोषावर निकाल सोलापूरमध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा, आता ह्याच्यात मी लिहिले 7/8/15 हा सोलापूरचा फायनल निकाल लिहिलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी अपिलात गेली
मुंबईच्या राज्य आयोगामध्ये. राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दुरुस्ती करा, NACB राहिलेलं नाही, आता महावितरण झालंय आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या, असे 2 मुद्द्यावर आलं. ते मुद्दे आम्ही पुन्हा काढले, पुन्हा आपण जिंकलो, पुन्हा गेलं, पुन्हा जिंकल्याची तारीख ही आहे 7/8/2015. पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलं. राज्य आयोग मुंबई, तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. सोलापूर जिल्हा ग्राहक मंच यांनी महावितरण कंपनीला चांदणी जलशुद्धीकरण केंद्रावर एक्सप्रेस फीडर बसवण्याची कालावधी 30 दिवसाच्या आत करा, असा आपल्याला निकाल मिळवला होता आपण 2015 मध्ये. सदरील आदेशाच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं. महावितरण कंपनीने केलेल्या अपीलाची सुनावणी जस्टिस A.B. भंगाळे यांच्यासमोर झाली आणि बघा तारीख बघा 30/8/2018 रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस फीडर बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिनांक 30/8/18 रोजी मुंबई न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला.